आणि लोकांचे मुंडे आणि डोक्याला मार लागत आहे। पतंग वाल्यावर सक्त कारवाई करण्यात यावी। पतंग उडवणेवाल्यावर विकणेवाल्यावर दंड ठोकण्यात यावा। या मांजामुळे समजा कुणाचे मुंडे पण कापू शकते, कुणाचे हात पण कापू शकते। याचा हात कापला आताच कापला। काल समजा एका जणाचा समजा मान कापत होती एका जणाची काल। आज काय यांचं समजा बोट कापलं ह्या मांजामुळे। हे लेकराईला समजा आई वडिलांनी समजा विकण्यावर कारवाई करायला पाहिजे। चायना मालचा याच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे। आता मांजा बंदच व्हायला पाहिजे, कंपनीपासूनच बंद व्हायला पाहिजे ह्या मांजा। याच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी। बऱ्याचशा लोकांना त्रास व्हायच्या मांजामुळे। हा मांजा काही साधा सुद्धा मांजा नाही आहे। लोकांचे गळे कापतात। हा गरीब लोक एखादा टू व्हीलर घेऊन जर समजा गेला त्याला काय माहित राहते काय रस्त्यानं आपण चाललो बा काय माहिती राहते त्याला। हा गळा कापला काही कापला कुठून पैसे आणणार आहे। ह्या विकणारवाल्यावर ह्या आई वडिलांनी त्यांना समजत नाही का त्याच्यावाल्या ते घेऊन देतात। काय कामाची गोष्ट अशी मांजी घेऊन देणार याच्यापेक्षा आई वडिलांना कारवाई करायला पाहिजे त्याच्यावाल्या आणि दुकानदारावर जीव हानी आहे ना याच्यात। अरे जीव जायचा आहे ना, जीव जायची कारण आज यायचा वाला मांजानं बोट कापला। काल एका जणाची समजा मान कापत होती म्हणजे या मांजानं। मग फायनल गोडाऊन झालं अमरावती। आज आपण नांदगाव पेठच्या बस स्टँडवर उभं आहे आणि बस स्टँडवर उभं असताना ही सर्व मंडळी ज्यावेळेस इथं उभी होती बस स्टँडवर, तर बस स्टँडवर हा चायना मांजा इथून असं कुठून तरी पतंग कटली असेल किंवा डुबली असेल, तर हा चायना मांजा, या चायना मांजामुळे अनेकांचे जीवितहानी झाली आहे, अनेक लोक जखमी झालेले आहे। आणि हा चायना मांजा रस्त्यावर पडला होता। ह्या सर्व गावकऱ्यांनी हा चायना मांजा जमा केला आणि विशेष म्हणजे हायवेवर पडलेला होता, जमा केला आणि हा जमा करून याला आता आम्ही नष्ट करणार आहोत जाळून। तर माझी प्रशासनाला ही विनंती आहे की ह्या चायना मांजांवर सरसकट बंदी घालावी, जेणेकरून कोणाचा निष्पाप बळी जाणार नाही। आणि जे विक्रेते असतील त्या विक्रेत्यांवर सुद्धा हे बंदी घातली पाहिजे। आणि या पतंग उडवणाऱ्या मुलांच्या पालकांना सुद्धा माझी अशी विनंती आहे की आपल्या मुलाला असा चायना मांजा पहिलं तर घेऊनच देऊ नका आणि घेतला असेल तर तो तुम्ही नष्ट करून टाका। पतंग उडवायचीच आहे, पतंग उत्सव आहे, त्यामुळे आपण पतंग उडवताना साध्या सत्ती धागा जो येते आपला साधा धागा, त्याच्या माध्यमातून जुन्या पद्धतीनं जसे साध्या धाग्यानं पतंग उडवत होते त्या धाग्यानं पतंग उडवावी आणि ह्या मांजाचं सरसकट यावर बंदी घालावी अशी मागणी नांदगाव पेठ वासियांच्या वतीनं आज आम्ही करत आहोत। धन्यवाद।